मोदी पंतप्रधान झाल्यास देशाचं वाटोळं होईल असं पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटलंय। पंतप्रधानांनी यूपीएनं केलेल्या कार्याचा आढावा आज पत्रकार परिषदेत घेतला। पुन्हा पंतप्रधान पद स्वीकारणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। कमकुवत पंतप्रधानांचा आरोप अमान्य करत नाही, आपण केलेल्या कामाचे इतिहास मूल्यमापन करेल असंही ते म्हणाले। तसंच एनडीएच्या तुलनेत अनेक आघाड्यांवर सरकारनं चांगलं काम केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान पदाचा कार्यभार मी नव्या व्यक्तीकडे सोपवेन, ती व्यक्ती आमच्याच पक्षाची असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यूपीएच्या पंतप्रधानांची घोषणा लोकसभा निवडणुकीनंतर योग्य वेळी केली जाणार असंही त्यांनी सांगितलं। राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार आहेत, पंतप्रधान पदासाठी लागणारे सर्व गुण त्यांच्याकडे आहेत असं म्हणत त्यांनी राहुलचंही कौतुक केलं। अनिकेत पेंडसे, साम टीव्ही। भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होणं म्हणजे देशासाठी घातक असल्याचं पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटलंय। पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर टीका करत पंतप्रधानांचं हे वक्तव्य अत्यंत हास्यास्पद असल्याची टीका भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केली आहे। सत्तेवर असूनही विकास करता येत नसल्याचे ढोल पिटवून कसे सांगायचे हे देखील काँग्रेसकडून शिकलं पाहिजे। गुजरातमध्ये 2002 साली उसळलेल्या दंगली प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली आहे, तरी देखील मोदींना टार्गेट करणं योग्य आहे का असा सवाल देखील राजनाथ सिंग यांनी पंतप्रधानांना विचारलाय। नरेंद्र मोदीच देशाचा विकास करू शकतात, मोदींमध्ये नेतृत्व गुण आहे, तसंच त्यांची विकास करण्याची क्षमता असल्याचं सांगत राजनाथ यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय। शची मराठे, साम टीव्ही। आज झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही आम आदमी पक्षाने बाजी मारली आहे। त्यांनी भाजपच्या जगदीश मुखी यांचा पराभव केलाय। आपचे मनिंदर सिंह धीर अध्यक्षपदी निवडून आले। केजरीवाल सरकारला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसनं अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही आपलाच मतदान केलंय। त्याशिवाय संयुक्त जनता दलाचे शोएब इक्बाल आणि अपक्ष रामबीर शौकीन यांनीही आपचे उमेदवार धीर यांच्या पारड्यात मत टाकलंय। धीर यांना 37 मते मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी जगदीश मुखी यांना 32 मते मिळाली आहेत। पल्लवी अमृतकर, साम टीव्ही। भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल सोशल नेटवर्किंगवर हिरो ठरलेत। डिसेंबर 2013 पर्यंत टीव्ही चॅनल आणि सोशल नेटवर्किंगवर मोदींची चर्चा होती, मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर हे चित्र बदललंय। सध्या सगळीकडेच केजरीवाल चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय। ट्विटरवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार 4693 नेटिझन्स मोदी आणि भाजपवर चर्चा करत होते, तर केजरीवाल यांच्याबाबत 3418 नेटिझन्स चर्चा करत होते। विविध सर्वेक्षणानंतर केजरीवाल हे 424 गुण मिळवून आघाडीवर राहिलेत। मोदींना 218 तर राहुल गांधींना 157 गुण मिळाले आहेत। गेल्या काही दिवसांपासून मोदींची प्रसिद्धी कमी झाली असून केजरीवाल यांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय। मयुरेश कडव, साम टीव्ही। इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळच्या सुटकेसाठी विमान हायजॅक करण्याचा कट आखण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। भटकळच्या साथीदारांनी त्याच्या सुटकेसाठी हा कट आखला असल्याची माहिती जम्मूतील गुप्तचर खात्याने दिली आहे। या माहितीच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या विमानतळाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। इंडियन मुजाहिदीन देशातील कोणत्याही विमानतळावरून विमान हायजॅक करण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। यासीन भटकळ हा पोलिसांच्या ताब्यात आहे। 1999 साली दहशतवाद्यांनी भारतीय तुरुंगात असलेल्या दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी विमान हायजॅक केलं होतं। गेल्या 27 ऑगस्टला यासीन भटकळला नेपाळच्या बॉर्डरवर अटक करण्यात आली होती। रचना विचारे, साम टीव्ही। राज्यातील रस्त्यांवर होणारे अपघात व त्यामुळे होणारी जीवितहानी यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र महामार्ग पोलिसांतर्फे आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर रस्ते सुरक्षा काळाची गरज या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। या परिसंवादामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर पाटील, सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार आणि हिंदी चित्रपट अभिनेता आमिर खान हे उपस्थित होते। महामार्ग पोलिसांतर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना सकाळ माध्यम समूहाचा नेहमीच पाठिंबा राहील आणि यापुढच्या उपक्रमांमध्ये सकाळ माध्यम समूह सुद्धा असेल असं अभिजित पवार यांनी म्हटलं आहे। कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।
दारू पिऊन वाहने चालवण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही। त्यामुळे अशा मद्यपी वाहन चालकांवर फक्त दंडात्मक कारवाई करण्याऐवजी यापुढे त्यांचे वाहन परवानेच रद्द करण्यासंबंधी परिवहन विभागाने तातडीने पावले उचलावीत असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत। रस्ते अपघातात मृत्यू पडणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यावर वाढत असलेल्या वाहनांच्या संख्येवर निर्बंध आणता येईल का याचा देखील शास्त्रोक्त पद्धतीने विचार करावा लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले। वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही श्रीमंताची मुले महागडी वाहने चालवतात हा गंभीर प्रकार यंत्रणेच्या निदर्शनास आणून अशा वाहनाच्या मालकांवर कारवाया करण्यासंबंधीचे कायदे कडक करण्यावरही त्यांनी भर दिला। कॅमेरामन राकेश नेरुरकरसह कपालिनी सिनकर, साम टीव्ही, मुंबई। फळं आणि भाजीपाला व्यापार नियंत्रणमुक्त करण्याच्या सरकारच्या धोरणाला व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे। सरकारच्या धोरणाविरुद्ध वाशीतील एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी एका जाहीर निषेध सभेचं आयोजनही केलं होतं। येत्या 8 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभरातील एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी व्यापाऱ्यांनी घेण्यात आलेला आहे। सरकारनं आपल्या या धोरणाचा फेर विचार करावा अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरामन नितीन बोडारेसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई। रात्रीच्या तापमानात घट होऊन झालेल्या हिमवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग सलग तिसऱ्या दिवशीही बंद राहिला। काश्मीर खोरा आणि लडाखमध्ये तापमानात घट होत असून पर्यटकांची पसंती असणाऱ्या पहलगाममध्ये उणे 12.2 अंश तापमानाची नोंद झाली। राष्ट्रीय महामार्ग जरी बंद असला तरी अडकलेल्या काही वाहनांना श्रीनगरपर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे। गुलमर्गमध्ये उणे 11 अंश सेल्सिअसची नोंद झाली असून काश्मीर खोऱ्याचा प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काझीगुंडमध्ये उणे 2.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे। लेहमध्ये पारा शून्याच्या खाली 15.3 अंशांपर्यंत घसरलाय। येत्या 24 तासात हिमवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। शिल्पा गुजर, साम टीव्ही। नाशिकमधली पहिली राष्ट्रीय तसंच मराठा विद्याप्रसारक संस्थेची 6वी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आज नाशकात पार पडली। या स्पर्धेचं मुख्य आकर्षण होतं ते प्रसिद्ध क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण। व्हीव्हीएस लक्ष्मणच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। एकूण 14 गटात ही स्पर्धा घेण्यात आली। खुल्या गटाचा मानकरी ठरला तो पुण्याचा सूर्यकांत पेहरे। त्याला 1 लाख रुपये रोख रक्कम त्याचप्रमाणे प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं। सुमारे 5000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला। कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक। समाज सुदृढ होण्यासाठी संमेलनासारख्या उत्सवाची गरज आहे असं मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलंय। पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये आजपासून 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली। त्यावेळी पवार बोलत होते। उद्घाटनाच्या औपचारिक सोहळ्यात मावळते संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी फमू शिंदे यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्र सोपवली। या कार्यक्रमाला राज्यासह बाहेरूनही हजारो रसिकांनी गर्दी केली होती। 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात कवी संमेलन, परिसंवाद, पुस्तक प्रदर्शनासह वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। उद्घाटन सोहळ्यात छापील भाषणाऐवजी शिंदे यांनी नेहमीच्या शैलीत कवितांची पखरण करत मुक्त चिंतन केलं, तर साहित्यिकांनी समांतर सेन्सॉरशिपला धाडसानं सामोरं गेलं पाहिजे असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं। कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, सासवड, पुणे। सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजवंदन करून आज 87व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली। आज सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळेल। एकूणच उत्साहपूर्ण वातावरणात संमेलनाला सुरुवात झाली। आज सकाळी ग्रंथघोषाचं उद्घाटन करण्यात आलं। ग्रंथदिंडीला फाटा देत यावर्षी ग्रंथघोष नव्याने सुरू करण्यात आला। एक नवीन पायंडा या संमेलनाच्या निमित्तानं सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे यानंतर रसिक साहित्यिकांची मांदियाळी सासवडच्या करेकाठी जमणार आहे। कॅमेरामन सुनील डांगेसह स्नेहा कांबळे, साम टीव्ही, पुणे। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला आज सुरुवात झालेली आहे। सांगली इथल्या नेमिनाथ नगर मधील कल्पद्रुम या मैदानावरती हे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे। या प्रदर्शनामधलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेच असतं की मार्गदर्शन तज्ज्ञाचं या ठिकाणी मिळतं, शिवाय त्यांच्याशी संवाद देखील साधायला मिळतो। 100पेक्षा अधिक स्टॉल यावर्षी देखील असल्यामुळं एकूण कृषीपूरक असलेल्या गोष्टींची माहिती देखील या ठिकाणी मिळते। या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांचा गेल्या 3 वर्षांपासून कृषीच्या या प्रदर्शनाकडे मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। आज पोपट पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। यावेळी
ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण हे देखील उपस्थित होते. कॅमेरामॅन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर. मराठी अभिनेत्री अलका पुणेवार गेल्या आठवड्याभरापासून बेपत्ता असून त्यांची गाडी खोपोलीतल्या खोल दरीत सापडली आहे. पण पुणेवार यांचा शोध अद्यापही लागलेला नाही. अलकाच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स तपासात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पुणेवार या 27 डिसेंबर रोजी ठाण्याहून उरणला जायला निघाल्या होत्या. उरणला एका स्टेज शो साठी त्या निघाल्या होत्या. मात्र त्यानंतर पुणेवार अद्यापही घरी परतल्या नाहीयेत. पुणेवार यांचा मोबाईल फोनही बंद येतोय. अलका यांचे पती संजय पुणेवार यांनी कोपरी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 30 डिसेंबर रोजी अलका यांची गाडी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ खोल दरीत अपघातग्रस्त स्थितीत आढळली. पण गाडीत अलका यांचा मृतदेह नव्हता. स्वाती केतकर, साम टीव्ही. देसी बॉय जॉन अब्राहम लग्नाच्या बेडीत अडकलाय. जॉनने त्याची प्रियसी प्रिया रुचल बरोबर गुपचूप लग्न केलंय. देसी बॉईज, मद्रास कॅफे, दोस्ताना या हिट चित्रपटांमध्ये अभिनय करणारा जॉन अब्राहम त्याच्या पिळदार शरीरयष्टीसाठी लोकप्रिय आहे. अभिनेत्री बिपाशा बासू सोबत ब्रेकअप झाल्यावर जॉनचे इन्व्हेस्टमेंट बँकर प्रिया रुचल बरोबर ऋणानुबंध जोडले. दोघेही पहिल्यांदा एका जिम मध्ये भेटले आणि त्यानंतर दोघांमधील प्रेमसंबंध बहरत गेले. ट्विटरवर केलेल्या खुलासानंतर जॉन अब्राहम याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. संयुक्त अंगलकर, साम टीव्ही.